कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांना उरण तालुक्यातून सर्वात जास्त लीड देण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार। रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री रमेश कीर यांच्या प्रचारार्थ उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला। सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिवंगत प्रशांत पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या मेळाव्यात शेकापचे माजी आमदार श्री बाळाराम पाटील, शिवसेनेचे माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्री RC घरत यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री रमेश कीर यांना उरण तालुक्यातून जास्त लीड देण्याचा निर्धार व्यक्त केला व 26 तारखेला मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहायचे आहे। तसेच उरण तालुक्यातील ज्या पदवीधरांची नावे मतदार यादीत आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सर्व मान्यवरांनी आवाहन केले। या मेळाव्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मिलिंद पाडगावकर, विधानसभा संपर्क प्रमुख श्री महादेव घरत, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री LB पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री विनोद म्हात्रे, माजी सभापती श्री नरेश घरत, श्री रमाकांत पाटील, काँग्रेस नेते श्री कमलाकर घरत, श्री शिल्लोत्री, शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे, माजी नगरसेवक श्री बबन कांबळे, उपजिल्हा संघटिका सौ ममता पाटील, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीमती रेखा म्हात्रे, शेकाप तालुका अध्यक्षा सौ सीमा घरत, नगरसेविका ॲडव्होकेट वर्षा पाठारे, नायदा ठाकूर, अपशा मुकरी, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, शहर संघटिका सौ मेघा मेस्त्री, सौ वीणा तलरेजा, उपतालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर, सौ सुजाता पाटील, अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, शाखा संघटिका हसीमा सरदार, सौ रंजना तांडेल, सौ नयना पाटील, उपतालुका प्रमुख श्री कमलाकर पाटील, श्री मधुसूदन पाटील, उपतालुका संघटक श्री KM घरत, श्री रुपेश पाटील, शहर प्रमुख श्री विनोद म्हात्रे, काँग्रेस शहर अध्यक्ष श्री प्रकाश पाटील, शेकाप शहर चिटणीस श्री शेखर पाटील, द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर, युवासेना तालुका अधिकारी श्री करण पाटील, सोशल मीडिया समन्वयक श्री नितीन ठाकूर, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री रवींद्र पाटील, महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे सर्व जिल्हा परिषद विभाग वाईज पदाधिकारी, शहरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खार पाटील, उरण।